हे आम्ही जनस्वराज्य शक्ती आणि भारतीय जनता पक्ष आम्ही राज्याच्या राजकारणात एकत्र काम करतो आणि आज भारतीय जनता पक्ष आणि आम्ही दोघांनी मिळून आमचे विचाराचे ठराव एकत्र दाखल करायचं नियोजन त्या ठिकाणी केलं होतं. त्याप्रमाणे आमच्या अगोदर आता भारतीय जनता पक्षाचे ठराव दाखल झाले असतील आणि मी आता माझ्याबरोबर जवळजवळ 545 ठराव त्या ठिकाणी घेऊन आलो आहे आणि आमची एकत्र संख्या मला वाटते 2000च्या दरम्यान त्या ठिकाणी जाईल. संध्याकाळी आपल्याला हे आकडे सगळे स्पष्ट होतील, पण प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एकत्रपणानं भारतीय जनता पक्षात जनस्वराज्य राज्याच्या राजकारणात एक भाजपचा सहयोगी सदस्य म्हणून जे आम्ही काम करतो त्या पद्धतीनं प्रत्येक सुद्धा एक संघटनात्मक काम तशाच पुढे घेणार आहोत. सर्वाधिक ठराव जे आहे कसं पाहता या नाही रे बघा, यड्रावकर साहेब हे महायुतीचे घटक आहेतच ना. आता महायुतीमध्ये नव्यानं सामील होणाऱ्या लोकांचा हा विषय, पण जे लोक पूर्वीपासून घटकच आहेत त्यांचा काही ह्यात वेगळा विषय असायचं कारण ही चर्चा बिनविरोधची आज एवढ्या लवकर होईल असं नाही. काय ओळख आता कुणाचे किती ठराव आले याचं चित्र स्पष्ट होईल. अजून काही संस्था कोर्टामध्ये आहे त्याचा निर्णय होईल आणि मग एकत्र बैठकीमध्ये आपल्याला हे कसं करणं शक्य आहे. त्यामुळे गडबडीनं आज काही निवडणूक का बिनविरोधीची चर्चा आज होऊ शकत माझी भूमिका काय असते. मी जसं मागं एकदा जाहीर केलं होतं महापालिकेच्या राजकारणाच्या एका मर्यादेच्या बाहेर हॉर्स ट्रेडिंग होणं हे लोकशाहीला घातक असतं. त्यावेळेला जर बाबा आपण सार्वत्रिक एकमत जर करू शकलो, पण हे ज्या वेळेला जिल्ह्यांच्या निवडणुका असतात आता सगळ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका प्रत्येक गाव ह्यात सभासद आहे किंवा घटक ह्यात सहभाग, त्या सगळ्यांचं एकमत करणं एवढं सोपं आहे असेल, पण झालं तर कोल्हापूरच्या दृष्टीनं आणि संस्थांच्या दृष्टीनं सहकार्याच्या दृष्टीनं चांगलं होईल असं मला वाटतं. काही संचालक मंडळाने आपली बैठक घेतली होती त्यामध्ये या संस्था यासाठी आपण पुढाकार घ्यावा असं देखील सांगितलं. चर्चा सुरू आहे. मला काय सांगतं, माझी भूमिका या विषयाला कायमपणे म्हणजे बिलकुल असं नाही. जसं विधान परिषदमध्ये मी काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला होता आणि त्याला यश आलं होतं, तसं माझी भूमिका वेगळ्या कारणासाठी त्या दिशेनं आहे. म्हणून मला काही लोक भेटायला येतात, भावना व्यक्त करतात, पण कायम मला सगळ्यांच्या भावना जपता येतील किंवा सर्वांचं एकमत करता येईल आज सांगू शकत नाही.